नमस्ते, मी डॉक्टर सुवर्णा सातपुते. आज आपण जाणून घेणार आहोत शुद्ध तुपाचे कोणते फायदे आहेत, ते किती प्रमाणात वापरायचे आहे आणि कोणतं तूप वापरायचं आहे. तर तुपामध्ये स्निग्ध गुण असतो, त्यामुळे काय करतं, हाडांमध्ये सांध्यांमध्ये स्निग्धता निर्माण करतं, म्हणजेच लुब्रिकेशन करतं. त्यामुळे काय होतं, हाडे मजबूत होतात आणि शरीराची झीजही भरून निघते. सेकंड, तुमच्या आतड्यांमध्ये स्निग्धता निर्माण केल्यामुळे गट हेल्थ इम्प्रूव्ह होते आणि जे काही पोटाचे विकार असतील, तुमच्या शरीरातलं उष्णता कमी करते आणि प्लस पित्तही कमी करते. थर्ड, तुमच्या स्किनवर याचा इफेक्ट बघताल तर स्किन हायड्रेटेड ठेवते आणि प्लस ग्लोईंग आणि हेल्दी बनवते. केसांवरती याचा इफेक्ट बघणार तर केस मजबूत बनवतात. तुपामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के असतं आणि तसंच त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहे. त्याच्यामुळे तुपाला बुद्धिवर्धक म्हणलेलं आहे, ज्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, मेमरी पॉवर वाढते आणि प्लस तूप हे हृदयासाठीही चांगलं आहे. नेक्स्ट, जर रोज सकाळी तुम्ही जर 1 ग्लास गरम पाण्यामध्ये 1 चमचा तूप घेसाल तर तुमच्या शरीरातील सगळे टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी हेल्प होते, म्हणजेच तुमची बॉडी छानपैकी डिटॉक्स होते. आणि दुसरी गोष्ट, कॉन्स्टिपेशनचा त्रासही होत नाही. आणि तूप हे तुमची इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी हेल्प करतं. तर हे झाले तुपाचे फायदे. पण तुम्ही जर योग्य प्रमाणात तूप घेचाल तरच तुम्हाला हे सगळे फायदे मिळणार आहेत, नाहीतर तुमच्या शरीरावर बाकी बॅड इफेक्ट होऊ शकतो. रोज तुम्ही दिवसाला 1 ते 2 चमचे तूप घेऊ शकता. तूप कोणतं वापरायचं आहे, तर शुद्ध तूप, घरी बनवलेलं होममेड गाईचं तूप वापरायचं आहे. मार्केटमध्ये भेटणारं रिफाईंड घी वगैरे वापरायचं नाही आहे. आता तुम्ही ते तूप जेवण बनवताही वापरू शकता किंवा चपाती, फुलके याच्यावरती लावूनही घेऊ शकता किंवा भात वरण याच्यावरती वरून घालूनही घेऊ शकता. आणखीन काही तुम्हाला क्वेरी असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. थँक्यू.